इंडियन नॅशनल काँग्रेस एक असा पक्ष ज्याने केवळ भारत देशाला प्रगतीचीच वाट दाखवली नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सर्वश्रेष्ठ देशांच्या यादीत आणून ठेवलं। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तंत्रज्ञानाची पायाभरणी केली, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तंत्रज्ञानाची उभारणी केली आणि पंतप्रधान राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाचा कळस बसवला। काँग्रेसने भारतात वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम केल्यामुळेच आज इथे आयटी क्षेत्राची भरभराटी झाली आहे। भारत चंद्रासोबतच आता मंगळ ग्रहावर पोहोचला आहे। पण एक लाचार पक्ष याचं श्रेय लाटतं, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी। मुळात भारतीय जनतेसाठी काहीच न करणाऱ्या या पार्टीच्या काही नेत्यांच्या मते देशाला 1947 नाही तर 2014 साली स्वातंत्र्य मिळालं। आपल्या भ्रष्टाचारी नेत्यांना खुश करण्यासाठी ते स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्यापासूनही मागे पुढे पाहत नाही। अशा लोकांना भारतात तंत्रज्ञानाचं युग आणणाऱ्या काँग्रेसबद्दल चीड असेल यात काही वादच नाही, कारण त्यांना अजूनही काँग्रेसची बरोबरी करता आलीच नाही। याच भाजपच्या नेत्यांना काँग्रेसच्या काळात तंत्रज्ञानात भारताने काय काय प्रगती केली याचा आता धडा शिकवायचा आहे। पंतप्रधान राजीव गांधी हे टेक्नोसॅव्ही होते आणि त्यांच्याच नेतृत्वात पहिल्यांदाच भारतात कम्प्युटर आला। देशात विकासाची लाट उसळत राहावी म्हणून आवश्यक असते ती राजकीय इच्छाशक्ती। पंतप्रधान राजीव गांधींकडे ही इच्छाशक्ती तर होतीच, शिवाय भारताला 21व्या शतकातील एक प्रगत राष्ट्र बनवण्याचं स्वप्न देखील होतं। त्यामुळेच हे सगळं शक्य झालं। भारतात डिजिटल क्रांती घडली, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान धोरणात आमूलाग्र बदल घडले। परम हा सुपर कम्प्युटर सुद्धा काँग्रेसच्याच काळात तयार करण्यात आला। भारतात माहिती तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिफोन क्षेत्रातही क्रांती घडवली। आज भाजपाचे पंतप्रधान मात्र आपल्या अद्भुत रडारच्या माध्यमातून अजब क्लाउड सिद्धांत मांडतात। काँग्रेसच्या पुढाकारामुळेच विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार पंचायत राज व्यवस्थेला बळकटी मिळाली। काँग्रेसमुळेच भारतात वयाच्या 18व्या वर्षी युवकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला। आज भारतात युवकांची संख्या सर्वात जास्त आहे, मात्र युवकांना प्रगतीची दिशा न दाखवता मतांचं ध्रुवीकरण करण्याचं काम नेहमीच भाजपाने केलं आहे। काँग्रेस देशातील असा एकमेव पक्ष आहे जो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे। तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा वाहिली आहे ती केवळ काँग्रेसमुळेच। याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची स्थापना काँग्रेसनेच केली, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी आज उच्च शिक्षणापर्यंत मजल मारू शकत आहेत। आज स्वामी विवेकानंद यांच्या नावाने राजकारण करण्याचा भाजपाने घाट घातला आहे। स्वामींचे विचार मात्र हे लोक आत्मसात करू शकले नाही। स्वामी विवेकानंद यांचा खरा गौरव हा काँग्रेसनेच केला होता। 1986 पासून देशभरात स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तेव्हा घेण्यात आला। भाजपाने नेहमीच महापुरुषांच्या नावाने राजकारण केलं आहे, मग त्याला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल हे सुद्धा अपवाद राहिले नाहीत। राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते। नव्या भारताला नव्या विचारांची गरज होती। यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी 50हून अधिक देशांना भेट दिली होती। मात्र आज केवळ फेरफटका मारण्यासाठी जगभरात फिरणाऱ्या मोदींना राजीव गांधींच्या कार्याची सर सुद्धा येणार नाही। आज भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता बनला आहे। युरोपातल्या कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भारतीय लोक माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायात नोकरी करत आहेत। मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला असतील किंवा गुगलचे सुंदर पिचाई असे अनेक भारतीय मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे नेतृत्व करत जागतिक पातळीवर भारतीयांची मान उंचावत आहेत। आयटी मधलं हे यश मात्र सहजासहजी आलेलं नाही। यासाठी काँग्रेसने आणि पंतप्रधान राजीव गांधी यांनी अपार परिश्रम केलेले आहेत। आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे टेलिकम्युनिकेशन मार्केट आहे। देशात 96 कोटी मोबाईल उपभोक्ता आहेत, तसेच 13 कोटी 7 लाख यापेक्षा अधिक लोक इंटरनेट वापरणारे आहेत। हा बदल घडवण्यामागे अर्थात 80च्या दशकातील राजीव गांधींनी उचललेली पावले होती। भाजपावाले म्हणतात काँग्रेसने गेल्या 17 वर्षात काय केलं। आज तुम्हाला आपले वैयक्तिक विचार मांडण्यासाठी जो सोशल मीडियाचा व्यासपीठ मिळतो ना, ती सुद्धा काँग्रेसचीच देण आहे, हे मात्र विसरू नका। काँग्रेस आहे तर भारत आहे, काँग्रेस आहे तर प्रगती आहे।